अतिशय धक्कादायक घटना त्या ठिकाणी घडली आहे। बीडमध्ये पुन्हा संतोष देशमुखांसारखीच हत्या झाली आहे। हा खळबळजनक दावा केलाय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी। आष्टीच्या पिंपरी गुमरीमध्ये प्रेम प्रकरणातून विकास बनसोडे नावाच्या तरुणाची क्रूर हत्या करण्यात आल्याचा त्यांनी दावा केलाय। तर संतोष देशमुखांसारखंच मारहाण करत तरुणाची हत्या केल्याचा आरोप दमानी यांनी केलाय। या प्रकरणी आता 8 जणांना अटक करण्यात आली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मध्ये आष्टी तालुक्यात पुन्हा अशी एक अतिशय हलवून टाकणारी अशी घटना घडली आहे। म्हणजे संतोष देशमुखचं पुन्हा रिपीट आता इथे झालेलं दिसतंय आपल्याला। विलास बनसोड नावाचा अतिशय छोटा 23-24 वर्षाचा मुलगा 2 दिवस झाले तो गायब होता आणि त्याला मारून त्याचा मृतदेह तिकडे एका रुग्णालयात टाकून ती माणसं गायब झाली आणि त्याचे ते पिक्चर्स बघून पुन्हा हलून निघालोय आपण। तर या संदर्भातील अधिकची अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी योगेश काशीत। योगेश, आपण पाहतोय की एका तरुणाच्या हत्येवरून मोठा दावा दमानी यांनी केलाय। नेमकं हे प्रकरण सविस्तरपणे काय ते सांगाल का आणि कारवाई नेमकी कशी सुरू आहे? नक्कीच बीडमध्ये दररोज नवनवीन धक्कादायक घटना समोर येतात। अमानुष मारहाण प्रकरणाच्या घटना समोर येतात। अशीच एक घटना बीडच्या आष्टी तालुक्यातील पिंपरी गुमरी या ठिकाणी घडलेली आहे। म्हणजे अमानुष प्रकारे मारहाण जे की विकास बनसोडे नावाच्या तरुणाला केलेली आहे। घराच्या पाठीमागं झाडाला डांबून 2 दिवस मारहाण करण्यात आली। याच धक्कादायक मारहाणीमध्ये या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे। आणि या प्रकरणी आता आष्टी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। जवळपास 8 लोकांवरती हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि मुख्य आरोपी आहे तो आरोपी देखील आष्टी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। मात्र संपूर्ण प्रकरण समोर आल्यानंतर अमानुष मारहाण आणि त्याच्यानंतर झालेली हत्या मात्र दररोज नवनवीन घटना घडतात आणि धक्कादायक घटना घडतात। बीड जिल्ह्यामध्ये या घटना थांबायचं नाव घेत नाहीत। म्हणून बीड जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे 3-4 वाजलेत का आणि पोलिसांचा वचक काय राहिला नाही हे देखील प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला आहे। मात्र संपूर्ण घटना पाहता हा जो व्यक्ती आहे विकास बनसोडे हा जालना जिल्ह्यातील आहे आणि तो ट्रकच्या कामावरती या क्षीरसागर यांच्या ट्रकवरती कामाला होता। मात्र काही कारणास्तव आणि काही घरगुती वादामुळे आणि की ह्याच्यामधनं प्रेम प्रकरणामधनं ही हत्या झाल्याची समोर आलेलं आहे। मात्र संपूर्ण प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम त्या ठिकाणी आष्टी पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आलेलं आहे। धन्यवाद योगेश, अगदी सविस्तरपणे आपण या प्रकरणाची अपडेट आपल्याला दिली आहे। कारवाई कशी होतीये याची प्रत्येक अपडेट आपल्याकडूनच आम्ही जाणून घेत राहू।